विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण यशील मराठीच्या पद्य विभागातील एका नवीन कवितेला आपण सुरुवात करणार आहोत. पद्य विभागातील ती कविता 5 क्रमांकाची कविता आहे. त्या कवितेचे नाव आहे सूर्यनारायण. या कवितेचे कवी ना.धो. महानोर आहेत. सूर्यनारायण या कवितेचे कवी ना.धो. महानोर हे तसे आपल्याला सुपरिचित असं नाव आहे. ना.धो. महानोरांच्या कविता अगदी माध्यमिक स्तरापासून ते ज्युनियर या कनिष्ठ स्तरापर्यंत ना.धो. महानोरांच्या कवितेचा आपण अभ्यास केलेला आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर आठवत असेल तर कोणत्या ना कोणत्या वर्गाला ना.धो. महानोर सरांची कविता अभ्यासक्रमात होती. त्या कवितेचा आपण अभ्यास केलेला आहे. कवितेच्या प्रांतामध्ये, या कवितेच्या क्षेत्रामध्ये ना.धो. महानोर सरांचं नाव खूप मोठं नाव आहे. आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या प्रदेशामध्ये राहतो, ज्या प्रांतात राहतो, त्याच प्रदेशातील, त्याच प्रांतातील एक नाव म्हणजे ना.धो. महानोर आहे. कवितेला एक चांगली दिशा, चांगली गती आणि चांगले दिवस आणून देण्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान ना.धो. महानोर सरांचं राहिलेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे नामदेव धोंडो महानोर आहे. कधी कधी स्पर्धा परीक्षेला किंवा उद्याच्या तुमच्या MCQच्या परीक्षेमध्ये ना.धो. महानोर सरांचं पूर्ण नाव काय आहे असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे नामदेव धोंडो महानोर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ना.धो. महानोर सरांचा जन्म 1942 मध्ये झालेला आहे. आजही कवी ना.धो. महानोर जिवंत आहेत, हयात आहेत. ना.धो. महानोर सरांना मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, जवळून बघितलेलं आहे आणि त्यांचे विचारसुद्धा ऐकलेले आहेत. मागे एक 7 ते 8 वर्षापूर्वी परभणीला एक साहित्य संमेलन झालेलं होतं. त्या साहित्य संमेलनाचं नाव आहे अस्मितादर्शी साहित्य संमेलन. परभणी येथे संपन्न झालेल्या अस्मितादर्शी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना.धो. महानोर सर होते. त्यावेळी त्या समयी ना.धो. महानोर सरांचे विचार आम्हाला ऐकता आलेले आहेत. तसं पाहिलं तर आम्ही ना.धो. महानोर सरांना खूप दिवसापासून आम्ही त्यांच्या कवितेचा, त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ना.धो. महानोर सर अवळखी, अपरिचित असं असण्याचं काही कारण नाही. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा कवी आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं होतं, ना.धो. महानोर सर औरंगाबाद जिल्ह्यात पळसखेड या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. आजही कविवर्य ना.धो. महानोर सर पळसखेड या गावी आहेतच. सरांचं राहणं, सरांचं वास्तव्य गावापासून बऱ्याच अंतरावर ज्या ठिकाणी कविवर्य ना.धो. महानोर सरांची शेती आहे, त्या शेतीमध्ये सरांचं घर आहे, तिथेच सर वास्तव्य करतात. अशा प्रकारचा हा कवी निसर्गामध्ये राहणारा, निसर्गाचं निरीक्षण, निसर्गाचं अवलोकन करून आणि ते अनुभव कवितेमध्ये मांडणारा कवी जर कोण असेल तर ना.धो. महानोर सर आहेत. म्हणूनच कविवर्य ना.धो. महानोर यांना मराठवाड्यातील निसर्ग कवी असेही म्हणतात. मराठवाड्यातील निसर्ग कवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? कधी कधी स्पर्धा परीक्षेला किंवा तुमच्या विद्यापीठाच्या MCQच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. मराठवाड्यातील निसर्ग कवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? किंवा रानकवी असे काही लोक म्हणतात, पण रानकवी म्हणणं योग्य
नाही, योग्य वाटत नाही. ते काही रानावर, निसर्गावर, शेतीवर लिहितात म्हणून काही ते रानकवी होऊ शकत नाही. रानकवी हे विशेषण, ही उपाधी फार संकुचित वाटू शकते. म्हणून निसर्ग कवी असं म्हणता येईल. मराठवाड्याचे निसर्ग कवी म्हणून नादू मानू सरांचा नामोल्लेख आपल्याला करता येईल. आपण आता खाली सांगितलेलं आहे. म्हणून नादू मानू सरांना निसर्ग कवी म्हणून आपण त्यांचा उल्लेख केला पाहिजे आणि सर्वजण करतातही. अशा पद्धतीने नादू मानूर सर या कवितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या काव्यामध्ये अनेक जाणीवा दिसून येतात. नादू मानूर सरांच्या काव्याचं विशेष, काव्याच्या जाणीवा, काव्याचं वैशिष्ट्य, लक्षणे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येतं. शेती मातीशी नातं सांगणारा हा कवी आहे. निसर्ग, पशुपक्षी, गाईगुरं, जित्रा, पिकं, जंगल, वनस्पती अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जाणीवा प्रकर्षाने त्यांच्या कवितेमध्ये जाणवतात. त्यांची कविता गेयबद्ध आहे, लयबद्ध आहे, नादमय आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे विषय त्यांच्या कवितेमध्ये जाणवतात. नादू मानू सरांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेल्यापैकी रानातल्या कविता हा एक कविता संग्रह आहे. पावसाळी कविता, पानझड. मुलांनो, पानझड या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मराठी साहित्यातील या मराठी वाङ्मयातील साहित्य अकादमीचा पुरस्कार हा खूप महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार आहे. सर्वच कवींना हा पुरस्कार मिळत नाही. ज्यांच्या कवितेची उंची, ज्यांच्या कवितेची गुणवत्ता खूप चांगली आहे, अशाच कवींना हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो. पहा, आपण मराठवाड्यातले नादू मानूर सर सुद्धा मराठवाड्यातले, आणि मराठवाड्यात लेखन करणाऱ्या कवीवर नादू मानूर सरांच्या पानझड या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. मुलांनो, साहित्य अकादमीच्या पुरस्कार समितीवर आपल्या मराठवाड्यातलेच माणसं, तज्ज्ञ लोक असतात असं नाही. इतर राज्यातील, इतर प्रांतातील ही सर्व लोक असतात. आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कार समितीवर जी असलेली मंडळी आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, मराठवाड्यातल्या एका मराठी भाषेमध्ये कविता लिहिणाऱ्या पानझड नावाच्या कविता संग्रह त्यांनी साहित्य अकादमी म्हणून निवड केलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विचारतात. खालीलपैकी नादू मानूर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे पानझड. त्यानंतर गाथा शिवरायाची हाही काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तिची कहाणी, प्रार्थना, दयागाना, त्या आठवणीचा झोका, पक्ष्यांचे लक्ष थवे, अजिंठा. मुलांनो, अजिंठा या काव्यसंग्रहावर मला वाटतं चित्रपटही निघालेला आहे. त्यानंतर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागण्याची वेळ. अशा प्रकारचे अनेक काव्यसंग्रह नादू मानूर सरांच्या नावावर प्रकाशित झालेले आहेत. त्यानंतर त्याने एक कादंबरी लिहिली आहे. त्या कादंबरीचं नाव आहे गांधारी. एक लोककथा संग्रह आहे गपसप नावाचा. त्यानंतर एक ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे, गावाकडच्या गोष्टी. याशिवाय नादू मानूर सरांनी काही चित्रपट गीतलेखन केलेलं आहे. आणि या वेगवेगळ्या चित्रपट गीतलेखन केलेल्या चित्रपटापैकी नादू मानूर सरांनी काही चित्रपटांना त्यांनी गीतं लिहिण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या गीताची निवड त्या चित्रपटामध्ये केली गेलेली आहे. मुलांनो, चित्रपट गीत लेखन असं ठरवून वगैरे काही नसतो. जो चित्रपट आहे, जे चित्रपटाचं नाव आहे आणि त्या चित्रपटामध्ये जो काही थीम आहे, जो काही आशय आहे,
चित्रपटातील आशयाला अनुसरून, चित्रपटातील प्रसंगाला, घटनेला अनुसरून, घटना प्रसंगावर आधारित शीघ्र गीत लेखन करावं लागतं, किंवा आपण एखादी कथा शांत बसून लिहिलेली आहे आणि त्या कवितेची निवड झाली चित्रपट गीत म्हणून असं होऊ शकत नाही. त्या चित्रपटाचं कथानक काय आहे, आशय काय आहे, कोणकोणत्या जाणीव आहेत, त्या सर्वच समग्र जाणीवेला अनुसरून गीताचं लेखन करावं लागतं. आणि वेगवेगळ्या कवीकडून अशा प्रकारची कविता, अशा प्रकारची गीतं मागवतात आणि त्यातून जे चांगलं आहे, ज्या चित्रपटाला योग्य अशा पद्धतीचं न्याय देऊ शकतो गीत, अशाच गीताची निवड होते. त्यामध्ये तुम्ही काही नादो मानोसरांनी ज्या चित्रपटांचं गीत लेखन केलेलं आहे, यापैकी तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल, ऐकलेलं सुद्धा असेल. त्यापैकी चित्रपट आहे जयत रे जयत. बऱ्याच टीव्हीवर हे चित्रपट बऱ्याच वेळेस येऊन गेलेलं आहे. जयत रे जयत या चित्रपटाचं गीत लेखन करण्याचं काम नादो मानूर सरांनी केलेलं आहे. त्यात सर्जा नावाचा मराठी चित्रपट आहे, हा सुद्धा तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतर एक होता विदूषक. याही चित्रपटाला गीत लेखन करण्याचं काम नादो मानव सरांनी केलेलं आहे. त्यानंतर मुक्ता, त्यानंतर दोघी, अशा 4-5 चित्रपटांना गीत लेखन लिहिण्याचं काम, देण्याचं काम नादो मानव सरांनी केलेलं आहे. यावरून एक अंदाज येईल की नादो मानव सरांचं व्यक्तिमत्व हे कसं आहे, किती प्रतिभासंपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नादो मानव सरांचं आहे. त्यानंतर नादो मानव सरांना पद्मश्री सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान, त्याच्या साहित्य क्षेत्राच्या योगदानाची दखल घेऊन सरकारने त्यांना पद्मश्री नावाचा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर नादो मानव सरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, हा पुरस्कार खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. ज्यांचं समग्र योगदान साहित्य आणि वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे, खूप मूलभूत राहिलेलं आहे, अशाच लोकांना हा पुरस्कार दिला जातो. म्हणूनच नादो मानव सरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान नावाचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. याशिवाय नादो मानव सरांची आणखी एक तुम्हाला महत्त्वाची नोंद तुम्हाला सांगावी लागेल मुलांनो. नादो मानव सरांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झालेली आहे मुलांनो. जे राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची विधान परिषद आमदार म्हणून MLC म्हणून निवड केली जाते, त्यामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये म्हणून नादो मानव सरांची विधान परिषद आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. अशा प्रकारचं हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या प्रत्यक्ष सूर्यनारायण या कवितेचा आपण विचार करत आहोत. अतिशय सुंदर अशी कविता नादो मानव सरांनी लिहिलेली आहे. मुलांनो, नादो मानव सर ज्या पद्धतीने, ज्या विषयावर, ज्या घटकावर कवितेचे लेखन करतात, आपण सुद्धा अशा कवीसारखं आपण सुद्धा विचार केला पाहिजे, आपण सुद्धा चिंतन केलं पाहिजे आणि आपण सुद्धा कवितेची कवितेची मांडणी करण्याचा प्रयत्न आपण सुद्धा केला पाहिजे. आपण ज्या प्रदेशात राहतो त्याच प्रदेशामध्ये नादो मानव सरांसारखे अनेक कवी राहतात. ते कविता लिहू शकतात, मग आपण का लिहू शकत नाही? आता नादो मानव सरांनी सूर्यनारायणा या घटकावर, या वस्तुनिष्ठतेवर त्यांनी कविता लिहिण्याचं काम केलेलं आहे. आता ते काय म्हणतात पहा. कवितेचं नाव आहे सूर्यनारायणा. सूर्यनारायणा नित नेमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. किती सुंदर कविता आहे पहा. आपण सुद्धा दररोज, कारण सूर्य दररोज उगवतो हे भौगोलिक सत्य आहे. आपण सुद्धा सूर्यांना पाहतो. जसं कवी सूर्यांना पाहतात, सूर्याचं निरीक्षण करतात, सूर्याचं आकलन अवलोकन करतात, सूर्यांना पाहतात, जसा सूर्य नादो मानव सरांनी समजून घेतलेला आहे, आपण तसा सूर्य समजून घेत नाही. आपल्या वाटतं सूर्य तर आपण दररोज पाहतो. यामध्ये वेगळं लिहिण्यासारखं काय आहे, वेगळं मांडण्यासारखं आहे? काहीच नाही. परंतु कवी लोक जे पाहतात तेच कवितेच्या माध्यमातून कमी शब्दामध्ये, मोजक्या
रचनेमध्ये पहा जे काही पाहिलेलं आहे त्याचं कवितेमध्ये शब्दगुंफन करण्याचं काम कवी करतात. सूर्यनारायणा नित्य नेमानं उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. कवी नादू माडोर यांनी सूर्याला त्यांनी सूर्यनारायण असं म्हटलेलं आहे. जसं कवी सूर्याला सूर्यनारायण म्हणतात, तसं बरेच माणसं सूर्याला देव मानतात, सूर्याला नमस्कार करतात. सूर्यनारायणा नित्य नेमानं उगवा. सूर्य नेहमी दररोज नित्य नेमानं तो उगवतो. माणसं तरी एखाद्या वेळेस उगवत नाहीत, तर सूर्य त्याच वेळेला त्याच वेळी हळूहळू असा फिरत असतो. सूर्यनारायणा नित्य नेमानं उगवा. सूर्य जर समजा ठरवला मी आज उगवणार नाही, सगळीकडे अंधार असेल. पहा सूर्य दररोज उगवणे दररोज मावळणे हे भौगोलिक सत्य आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तो कसा फिरतो, कशी प्रदक्षिणा मारतो, अशा प्रकारचे अनेक प्रश्नाची उत्तरं आपण अगोदर पाहिलेली आहे भूगोलामध्ये. परंतु सूर्य कोणाचीही विनंती न करून घेता, कोणाची रिक्वेस्ट न स्वीकारता तो दररोज नित्यनेमानं तो उगवतो. तो असं ठरवत नाही हा माझा देश आहे, हे माझं राज्य आहे, हा माझा प्रदेश आहे, हा माझा प्रांत आहे, हा परभणी जिल्हा आहे, याच जिल्ह्यावर किंवा याच महाराष्ट्रावर किंवा याच भारत देशावर मी उगवणार असं कधीच ठरवत नाही. तो देश काल परिस्थिती, स्थळ काळ परिस्थिती असं काहीच पाहत नाही, मानत सुद्धा नाही. त्याचं काम तो प्रामाणिकपणे पार पाडतो. सूर्यनारायणा नित्य नेमानं उगवा. आणि समजा सूर्य जर नाही उगवला तर सगळीकडे अंधारच पसरू शकतो मुलांना. सूर्यापासून आपल्याला उजेड मिळतो. सूर्यापासून वेगवेगळे घटक, मूलद्रव्ये, जीवनसत्व सुद्धा मिळतात मुलांना. सूर्याची जी कोवळी किरणं असतात त्या सूर्याच्या सकाळच्या कोवळ्या किरणापासून डी जीवनसत्व मिळतात. सूर्याचा प्रकाश, सूर्याचा उजेड, सूर्याची किरणं, सूर्याचा तेज वनस्पती, प्राणी, माणसं, पिकं सर्वच या विश्वातील सजीव जीवसृष्टींना सूर्याचा प्रकाश, सूर्याची किरणं हे वरदान ठरतात मुलांनो. सूर्यनारायणा नित्य नेमानं उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. किती सुंदर कविता नांदू मांडूसरांनी लिहिली आहे. अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. ज्या ज्या ठिकाणी अंधार हा शब्द संध्याकाळच्या दृष्टीने कवीने वापरलेला नाही, योजलेला नाही. पहा अंधार हा शब्द ज्या ज्या ठिकाणी दारिद्र्य आहे, ज्या ज्या ठिकाणी काही उगवत नाही, पिकत नाही, मुलांना सूर्य जर नसेल, सूर्यप्रकाश नसेल तर कोणत्याही वनस्पतीची, कोणत्याही पिकाची वाढ होत नाही, विकास होत नाही, माणसाचा सुद्धा होत नाही मुलांना. माणसाला सुद्धा सूर्यप्रकाशाची गरज आहे, पिकांना आहे, वनस्पतीला आहे, प्राय सर्वच घटकांना आहे. अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. ज्या ज्या ठिकाणी अंधार, दारिद्र्य आहे, दुर्भिक्ष आहे, या सर्व घटकांनी तुमचा थोडा उजेड मिळाला तर फार बरं होईल. सूर्य तर फार नित्यनेमानच उगवतो, परंतु ही कवीची कल्पना, कवितेची निर्मिती ही किती सुंदर आहे कल्पना करा. सूर्यनारायणा नित्य नेमानं उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. अशा पद्धती सुंदर कल्पकता कवीने या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी लिहितात, मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला, मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला, दिव्याचा अंधार जडो त्याच्या संसाराला. समाजामध्ये अनेक कुटुंब, अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक घरामध्ये लाईट सुद्धा नाही, 18 दारिद्र्य आहे. सर्वांनाच लाईट घेणं, इन्व्हर्टर लावणं शक्य नाही. काही अशी माणसं आहेत, काही अशी कुटुंब आहेत की रस्त्यावर उघड्या ठिकाणी
आपली पालं मांडून घरं तयार करून राहतात, त्या ठिकाणी कुठला उजेड आहे? मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला, जी काही त्यांच्या घरातली संध्याकाळ आहे, जे त्यांच्या घरातली जी रात्र आहे, त्यांच्या घरातली जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला दिव्याचा अंधार जोडू त्याच्या संसाराला. अशा सामान्य कुटुंबाला लाईट खरेदी घेणं शक्य नाही. आणि ज्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा भागवता आल्या पाहिजे. दिव्याच्या अंधाराला जडू त्याच्या संसाराला. त्यांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जो काही अंधार, जो काही नैराश्य निर्माण झालेला आहे, जी काही जी खंत निर्माण झाली, गरिबीची खंत निर्माण झालेली आहे, तुमचा प्रकाशरूपी उजेड, आशीर्वाद त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तुम्ही जर पाठवलात तर अधिक चांगलं होईल. कारण या लोकांना काहीच मिळत नाही, कुठल्या भौतिक सुविधा नाहीत, कुठला AC नाही, लाईट नाही, ट्यूब नाही, मर्क्युरी नाही, कुठल्याही ब्रँडेड कंपनीचा त्यांच्या घरामध्ये लाईट उजेड नाही. तुमचा उजेड नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या जर घरात जर गेलात तर त्यांना एक आनंद निर्माण होईल. अशा प्रकारचा आशावाद कवीने या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे. पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणतात, ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखा ना असो सावली मायेची. सूर्यनारायणा, तुमचा उजेड इतका मिळाला पाहिजे, इतका पोहोचला पाहिजे की शेतातलं जे धान्य आहे, जे पीक आहे, तुमच्या सूर्यप्रकाशाने ते पीक ओसांडून वाहिलं पाहिजे. शेतातलं पीक तुमच्या किरणाने ते उजळून निघालं पाहिजे. ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची. पक्षी, पशुपक्षी, प्राणी, गाई, गुरं, शेळ्या, मेंढ्या, हे सर्व उपाशी नाही राहिले पाहिजेत. यांना काय बोलता येत नाही, यांना माणसासारखं पोत्यामध्ये, घरामध्ये भरून ठेवता येत नाही. आणि पोत्यामध्ये भरून जर ठेवलं, पशुपक्षी काय खाणार? यांना कोण टाकणार? यांचं पोट कसं भरणार? त्यामुळे सूर्यनारायण, तुमची नजर जर त्या पिकावर जर पसरली, तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रकाश, तुमचा उजेड जर त्या पिकावर चांगल्या पद्धतीने जर पडला, तर शेतातल्या जे काही पिकं आहेत, गहू, हरभरा, जोंधळा, जी काही पिकं आहेत, ती पिकं जर चांगल्या पद्धतीने जर उत्पन्न झालं तर पशुपक्षी सुद्धा खाऊन तृप्त होतील, ते उपाशी राहणार नाहीत. फक्त तुमचा आशीर्वाद, तुमचा उजेड, तुमची किरणं महत्त्वाची आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुमची किरणं पडतील, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या किरणाचा किंवा तुमचा स्पर्श होईल, त्या ठिकाणी सोनं होईल. सर्व जण आबादी होतील. दुःखात पंखाना असो सावली मायेची. कारण तुमची सावली, तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे. बाकी माणसानं कितीही जरी काहीही ठरवलं, सूर्य असा एकमेव घटक आहे की तो दुजाभाव करत नाही, तो पक्षपात करत नाही. यांना उजेड द्यायचं, त्यांना उजेड द्यायचं नाही, असं काहीच करत नाही. तो सर्व समान, सर्व घटक, सर्व देश, सर्व जिल्हे, सर्व राज्ये त्याच्यासाठी समान आहेत. सकाळी उगवला की सर्वत्र प्रकाश पडतो. तर माणूस हा इतका बदमाश प्राणी असतो की काय म्हणणार, नाही त्यांना द्यायच नाही, मी त्यांना बोलणार नाही, मी त्यांना सहकार्य करणार नाही, मी त्यांना दाखवणार नाही, मी त्यांना मदत करणार नाही. पण सूर्याचं असं नसते पहा. भौगोलिक सत्य असून सुद्धा, घटना असून सुद्धा अशा पद्धतीने पुढच्या कडव्यामध्ये कवी नादू मानव म्हणतात, आबादानी हो शेत भरू दे दाण्यांची, तुझ्या पालकीला शब्द बांधू तुकोबाची. मी जे कवितेच्या माध्यमातून शब्दांची रचना, शब्दांची गुंफण जी केलेली आहे, आबादानी हो शेत भरू दे दाण्याचे, आबादानी हो शेत भरू दे दाण्याचे. सूर्यनारायण, तुम्ही नित्यनेमानं उगवलं पाहिजे. आणि तुम्ही जर समजा उगवला नाहीत तर या सजीव सृष्टीचं काय होईल, हा प्रश्न न केला बरा.
कारण तुम्ही नित्यनेमानं उगवता म्हणूनच आबाद आणि हो शेत भरू दे दाण्याचे. तुम्ही नित्यनेमानं उगवता म्हणूनच सर्व आबाद आणि होऊ दे रे आनंद, अशा प्रकारची प्रतिमा झालेली आहे. या पृथ्वीवरील, या सृष्टीवरील सर्वजण तुमच्या नित्यनेमाने उगवण्याने आबादानी होतात, आनंदी होतात, खाऊन तृप्तीचा ढेकूर देतात. तुम्ही जर समजा नाही जर उगवला तर काहीच या सजीव सृष्टीचं, या पृथ्वीवर काहीच खरं नाही. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाची, आणि अशा प्रकारचा आशावाद तुम्ही जर पूर्ण केलात, माझी विनंती जर तुम्ही जर ऐकली, तर माझे जे शब्द आहेत बा, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे, संत तुकाराम, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्न, शब्दाची शस्त्रे यत्ने करू, शब्दच्या आमूच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. कवीकडे, आमच्याकडे काय दुसरं काय आहे? दुसरं काहीच नाही. शब्दाशिवाय वंदन, कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. अशा प्रकारचा आशावाद या कवितेमध्ये कविवरे नादो मानूरसने मांडलेला आहे. सूर्यनारायणा ही कविता पांझड या कविता संग्रहातून घेतलेली आहे. मी आता सांगितलेलं आहे. पांझड ह्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारची ही कविता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पांझड या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आपण या कवितेच्या समाराकडे आपण वळत आहोत. कवी नादो मानूरांची कविता आपण सूर्यनारायणा ही पाहिलेली आहे. कवी नादो मानूर या कवितेमध्ये असं म्हणतात, मानव आणि पशुपक्ष्यांच्या जगण्यातील मानव आणि पशुपक्ष्यांच्या जगण्यातील अंधार नष्ट होऊन त्यांचे जीवन शेतातील धान्य याने सुखी व समृद्ध व्हावे, हा आशावाद कवीने या कवितेमध्ये मांडलेला आहे. धन्यवाद.